दिवस ज्याची प्रतीक्षा आपण सर्वजण देशभर करत होतो ती घटना रात्री घडली आणि ज्या अतिरेकी हल्ल्यामध्ये आपल्या देशातील महिलांचं कुंकू पुसलं गेलं त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर ही रात्री आपल्या लष्करानं पूर्ण केलेलं आहे। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील पाकव्याप्त काश्मीरमध्ये 5 ठिकाणी आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील 4 ठिकाणी अशा 9 ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेक्याचे हल्ले त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने केलेलं आहे आणि म्हणून अतिशय गौरवशाली हा क्षण आज सबंध देशभर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये या ठिकाणी या घटनेमुळे आनंद निर्माण होत आहे आणि म्हणून आज भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचा सार्थ अभिमान या ठिकाणी सबंध देशवासियांना नक्कीच आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि अन्य सर्व मान्यवर त्याचप्रमाणे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख या सगळ्यांनी मिळून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जी कारवाई या ठिकाणी केलेली आहे खऱ्या अर्थानं पाकिस्तानचं कंबरडं मोडणारं अशी ती कारवाई होती आणि म्हणून या कारवाईचा आनंद आज सबंध देशभर होतोय। आज सबंध देशभरामध्ये जवळपास 244 ठिकाणी मॉकड्रिल सुद्धा घेण्यात आलेला आहे। भविष्यामध्ये जर अशा प्रकारची कारवाई अतिरेक्याकडून किंवा शत्रू राष्ट्राकडून झाली तर त्याला कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं आणि आपलं प्रशासन कशा पद्धतीनं तयार असेल हे चुणूक दाखवण्याची या मॉकड्रिलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून लष्कराने जी कारवाई केलेली आहे तमाम तिन्ही लष्करातील सर्व प्रमुखांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि लष्कराने केलेल्या कारवाईचं नक्कीच तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी कौतुक आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे भारतीय सैनिकांचा, भारतीय सैनिकांचा, नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो।